नमस्कार. आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी घडत असतात नाही का? दुधाचं दही बनतं, लोखंडाला गंज चढतो. या सगळ्या बदलांमागे एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे रासायनिक अभिक्रिया. तर चला, आज आपण हेच विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला एक छोटासा विचार करूया. एक गंजलेला खिळा, आपल्या पोटात पचणारं जेवण आणि ओव्हनमध्ये छान फुलणारा केक. आता या तिन्ही गोष्टींमध्ये कॉमन काय असेल असं वाटतं? ऐकायला तर खूपच वेगळं वाटतंय हो ना? पण गंमत म्हणजे या सगळ्यांच्या मुळाशी एकच प्रक्रिया आहे, रासायनिक अभिक्रिया. तर मग आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया भौतिक आणि रासायनिक बदलांच्या फरकाने. मग बघूया अभिक्रियांची एक खास भाषा असते ती. त्यानंतर समीकरणं कशी बॅलन्स करायची ते शिकूया. अभिक्रियेचे 4 मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू. त्यांचा वेग कसा कमी जास्त करायचा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या रोजच्या आयुष्यात हे रसायनशास्त्र कुठे कुठे दडलेलं आहे ते उलगडूया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. भौतिक बदल विरुद्ध रासायनिक बदल म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला जे बदल घडतात ते नेमके तात्पुरते असतात की कायमचे? अगदी हाच या दोन्हींमधला सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. आता बघा, बर्फ वितळला की त्याचं पाणी होतं, पण ते पाणीच आहे नाही का? फक्त अवस्था बदलली. याला म्हणतात भौतिक बदल. म्हणजे फक्त रूप बदलतं, मूळ पदार्थ तोच राहतो. पण दुधाचं दही बनतं तेव्हा काय होतं? आपल्याला दूध परत मिळवता येतं का? नाही, कारण दही हा एक पूर्णपणे नवीन पदार्थ आहे. आणि हाच आहे रासायनिक बदल, जिथे मूळ पदार्थाचं रूपांतर एका नवीन पदार्थात होतं. मग याची व्याख्या काय करायची? रासायनिक अभिक्रिया म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर अशी प्रक्रिया जिथे काही पदार्थ, ज्यांना आपण अभिक्रियाकारक म्हणतो, एकत्र येतात. त्यांचे जुने रासायनिक बंध तुटतात आणि नवीन बंध तयार होतात. आणि यातून जे तयार होतं तो असतो एक पूर्णपणे नवीन पदार्थ, ज्याला आपण उत्पादित म्हणतो. महत्वाचं म्हणजे हा बदल कायमस्वरूपी असतो. पुढचा मुद्दा आहे अभिक्रियांची भाषा. आता बघा, प्रत्येक विषयाची स्वतःची एक भाषा असते. तसंच रसायनशास्त्राची पण आहे. आणि ही भाषा म्हणजे रासायनिक समीकरणं. आपण याला त्या अभिक्रियेची एक परफेक्ट रेसिपीज म्हणू शकतो. सगळं काही त्यात थोडक्यात लिहिलेलं असतं. जसं की हे समीकरण बघा, यात बाणाच्या डावीकडे जे आहेत ते झाले आपले अभिक्रियाकारक म्हणजे सुरुवातीचे घटक. आणि बाणाच्या उजवीकडे जे तयार झालं ते आहेत उत्पादित. मधलं अधिकचं चिन्ह म्हणजे आणि तो बाण दाखवतो की बदल कोणत्या दिशेने घडतोय. अरे हो, आणि कंसातली जी छोटी अक्षरं आहेत ना, ती फक्त त्या पदार्थाची भौतिक अवस्था सांगतात. आहे की नाही सोपं? ओके, तर आता समीकरणांचा सुवर्ण नियम. कोणताही रासायनिक समीकरण हे संतुलित म्हणजे बॅलन्स्ड असायलाच पाहिजे. का? कारण विज्ञानाचा एक मूलभूत नियम आहे, वस्तुमान अक्षयतेचा नियम. तो सांगतो की तुम्ही कोणताही बदल करा, वस्तुमान नव्याने तयार होत नाही किंवा नष्टही होत नाही. जेवढं सुरुवातीला घेतलं तेवढंच शेवटी मिळायला हवं. मग हे बॅलन्स करायचं कसं? हे अगदी कोडं सोडवण्यासारखं आहे बघा. पहिली पायरी, दोन्ही बाजूंच्या अणूंची संख्या मोजा. आता इथे बघा, डाव्या बाजूला सोडियमचा एकच अणू आहे, पण उजव्या बाजूला 2 आहेत. झालं ना असंतुलन? मग आपण काय करतो? आपण NaOHच्या आधी फक्त 1, 2 हा अंक लावतो. आणि आता परत मोजून बघा, काय जादू झाली? दोन्ही बाजूंचे सगळे अणू आता समान झालेत आणि आपलं समीकरण झालं संतुलित. जगात खरं तर लाखो प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया आहेत. पण चांगली गोष्ट ही आहे की त्यातल्या बहुतेकांना आपण काही ठराविक गटांमध्ये किंवा पॅटर्न्समध्ये बसवू शकतो. चला मग अशाच 4 मुख्य प्रकारांची ओळख करून घेऊया. हे आहेत ते 4 मुख्य प्रकार. पहिला आहे संयोग, म्हणजे A आणि B एकत्र आले आणि AB तयार झालं. अगदी सोपं. दुसरा आहे अपघटन, म्हणजे याच्या अगदी उलट. AB तुटला आणि A व B वेगळे झाले. तिसरा आहे विस्थापन. यात एक जास्त क्रियाशील मूलद्रव्य दुसऱ्या कमी क्रियाशील मूलद्रव्याला त्याच्या जागेवरून हटवतं. आणि चौथा दुहेरी विस्थापन. यात तर आयनांची अदलाबदल होते, म्हणजे 2 जोड्या आपापसात पार्टनर एक्सचेंज करतात तसं काहीसं. अपघटन अभिक्रियेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सिमेंट बनवण्याची प्रक्रिया. यात काय होतं तर चुनखडीला म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला खूप उष्णता दिली जाते आणि मग हा एकच पदार्थ तुटून त्यातून चुना आणि कार्बन डायऑक्साईड वायू असे 2 वेगवेगळे पदार्थ तयार होतात. बघा, एका पदार्थापासून 2 नवीन पदार्थ. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की अभिक्रिया काय आहेत आणि कशा होतात.
पण आता प्रश्न असा आहे की आपण या अभिक्रियांचा वेग नियंत्रित करू शकतो का? म्हणजे गाडीच्या स्पीडोमीटरसारखा कमी किंवा जास्त? तर उत्तर आहे हो, नक्कीच करू शकतो. चला तर मग बघूया हे कसं करायचं. तर अभिक्रियेचा वेग ठरवणारे काही महत्त्वाचे घटक आहेत, जसं की अभिक्रिया करणाऱ्या पदार्थांचा मूळ स्वभाव कसा आहे, त्यांच्या कणांचा आकार लहान आहे की मोठा, त्यांचं प्रमाण किंवा संहती किती आहे, तापमान किती आहे, आणि एक खास गोष्ट म्हणजे उत्प्रेरकाची उपस्थिती. हे समजायला एक सोपं उदाहरण घेऊ. समजा आपण शहाबादी फरशीचा एक अख्खा तुकडा ॲसिडमध्ये टाकला. तो हळूहळू विरघळेल, पण जर आपण त्याच तुकड्याची पावडर करून टाकली तर अभिक्रिया एकदम वेगाने होईल. का? कारण पावडर केल्यामुळे अभिक्रियेसाठी जास्त जागा म्हणजे पृष्ठभाग मिळतो. नियम सोपा आहे, कण जितके लहान तितका वेग जास्त. आणि मग येतो उत्प्रेरक. हा खरंच एका रासायनिक मध्यस्थासारखं काम करतो. म्हणजे तो स्वतः अभिक्रियेत भाग घेत नाही, त्याच्यात काहीच बदल होत नाही, पण फक्त त्याच्या उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग अनेक पटींनी वाढतो. तो फक्त अभिक्रिया घडवून आणायला मदत करतो आणि शांतपणे बाजूला होतो. आता आपण जे काही शिकलो ते फक्त पुस्तकात किंवा प्रयोगशाळेत घडतं असं नाहीये. खरं तर हे सगळं रसायनशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षणी या अभिक्रिया घडत आहेत. आपण सगळेच गंज पाहतो, बरोबर? लोखंडी वस्तूंवर गंज चढतो. हे ऑक्सिडीकरण नावाच्या रासायनिक अभिक्रियेचं एक रोजच्या आयुष्यातलं उदाहरण आहे. आणि गंमत बघा, या प्रयोगातून हे स्पष्ट होतं की लोखंडाला गंजण्यासाठी फक्त हवा किंवा फक्त पाणी पुरत नाही, तर हवा आणि पाणी या दोन्हींची गरज असते. निसर्गात ही प्रक्रिया अविरतपणे सुरू असते. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर गंजण्यासारख्या समस्या निर्माण होण्यामागे रसायनशास्त्र आहे, तर त्यावरचा उपाय शोधायला सुद्धा रसायनशास्त्रच मदत करू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर आहे हो, नक्कीच. आणि याच सकारात्मक विचारावर आपण आज थांबूया. विचार करत रहा.